महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी निमित्त ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. उपवासासाठी मऊसूद आणि मोकळा भगर भात म्हणजेच वरीचा भात बनवण्याची रेसिपी आज आपण पाहूयात. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी 1 वाटी भगर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ धुवून झाल्यावर यातले सगळे पाणी काढून निथळवून घ्यायची. इकडे पातेल्यात 1 चमचा तूप घेऊन आता ही भगर आपल्याला या तुपात थोडी 1 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. मग 1 वाटी भगरीसाठी 2.5 ते 3 वाट्या पाणी घालायचे. मग चवीपुरेसे मीठ घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला छान उकळी येऊ द्यायची. हळू-हळू, हळू पाणी आटायला लागेल आणि भगर छान फुलून दुप्पट होईल. हे बघा अशा कन्सिस्टन्सीची असतानाच 1 मिनिट ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि वाफ द्यायची. आता आपला हा भगर भात तयार आहे. थंड झाल्यानंतर हा छान मऊसूद आणि मोकळा होईल. आता कढीकडे वळूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात पाऊण वाटी दही घेऊन त्यात पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आणि पाणी न घालता मिक्सरला फिरवून झाल्यावर यात आपल्याला पाहिजे तेवढे पाणी घालायचे. इकडे कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊन त्यात अर्धा चमचा जिरे आणि 3 ते 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालूयात. जिरं तुम्हाला जर उपासाला चालत असेल तरच वापरा, नाहीतर फक्त मिरची वापरलात तरी चालेल. तयार केलेले मिश्रण यात ओतून कन्सिस्टन्सी पुरेसे पाणी घालायचे. मग छान उकळी आल्यानंतर चवीपुरेसे मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची. परत मिनिटभर उकळून घेतल्यानंतर आपली चविष्ट अशी कढी तयार आहे. उपासाची ही कढी भगर भाताबरोबर खूपच चविष्ट लागते. सर्वात आधी बटाट्याच्या भाजीसाठी 2 बटाटे मध्ये चिरून उकडून घ्यायचे. मध्ये चिरल्यामुळे बटाटे लवकर शिजतात. तुम्ही कुकरमध्येही उकडून घेऊ शकता. उकडलेल्या बटाट्यांची साल काढून तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. त्यानंतर एका कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूयात. तुम्हाला उपासाला चालत असेल तर जिरंही वापरू शकता. मिरची खरपूस भाजल्यानंतर त्यात उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालून चवीपुरेसे मीठ आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घातला आणि त्यात अर्धा वाटी पाणी घालून मग झाकण ठेवून भाजीला छान वाफ दिली. पाणी घालून शिजवल्यामुळे मिरचीची आणि शेंगदाण्याची चव बटाट्यांमध्ये छान उतरते. अशा प्रकारे आपली आता उपासाची भाजी तयार आहे. साबुदाणा खीर कशी बनवायची ते पाहूयात. सर्वात आधी कढईत 1 चमचा तूप घालून 3 ते 4 बदाम आणि काजूचे काप आणि 3 ते 4 मनुके घालून छान परतून घेतले आणि हा सुकामेवा प्लेटमध्ये तुपासह काढून घेतला. मग त्याच कढईत 2 वाटी दूध घालून आणि मग थोडी उकळी यायला लागल्यानंतर 1 तास भिजवलेले पाववाटी साबुदाणे यात घातले. फुलून ते अर्धी वाटी झाले होते. आता हे आपल्याला यात अगदी पारदर्शक म्हणजेच ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा, या प्रकारे व्हायला पाहिजे. लगेचच 5 मिनिटात हे शिजतात. आता हे थोडे दाटसर झाल्यानंतर आणि साबुदाणा पारदर्शक दिसायला लागल्यानंतर आपण तळून घेतलेला सुकामेवा यात घालायचा, तुपासह घालायचा आणि परत एक उकळी यायला द्यायची. म्हणजेच आपल्या खिरीला खूप छान चव येते. मग अर्धा चमचा वेलची पावडर घालून परत 1 मिनिटासाठी अगदी छान शिजवून घ्यायचे आणि ही बघा ही कन्सिस्टन्सीच ठेवायची आहे. कारण थंड झाल्यानंतर ही साबुदाणा खीर दाट व्हायला सुरुवात होते. 2 ते 4 केसरच्या काड्या घातल्या. आता ही आपली साबुदाणा खीर तयार आहे. ही अत्यंत पौष्टिक अशी ही साबुदाणा खीर उपवासासाठी एकदम योग्य पर्याय आहे. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.